तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत मेंढी पालनाबद्दल संपूर्ण माहिती की हा व्यवसाय कशा पद्धतीने केला जातो, त्याच्यातून उत्पादन कसं होते आणि त्याची व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जाते आणि ते पण फिरस्ती मेंढी पालन कसं पद्धतीने केलं जाते ते आता आपण पाहणार आहोत. तर सर आधी तुमचा परिचय द्या. मी श्याम रंगराव घुले, राहणार आटमोर्डी, तालुका रायगाव, जिल्हा यवतमाळ. अच्छा, तर आता तुमच्याकडे सध्या किती मेंढ्या आहेत? टोटल आहे माझ्याकडे 200 नग. 200 नग आहेत. हां. आणि याचं मग तुम्ही व्यवस्थापन म्हणजे चारण्याचं नियोजन कसं करता येते? चारण्याचं नियोजन म्हणजे आमचं भटकंती असते. अच्छा, म्हणजे तुम्ही जंगलामध्ये चारायला नेता? जिथे चारा भेटेल तिथे चालला जातो आम्ही. अच्छा. हां. आणि हे साधारण मेंढ्या आता जसं बकऱ्या आपल्या चारा खातात तशा ह्या कोणत्या कोणत्या चारा खातात? हे आपलं गवती गवत, गवत म्हणजे जंगलातलं कोणतं गवत हा, भेटलं ते गवत, खातात. झाडझुडं. आणि साधारणतः याचं वजन किती पर्यंत जाते मेंढ्याचं? मेंढ्याचं वजन साधारणमध्ये 20, 22, 25 पर्यंत जाते. अच्छा. आणि यांचं जसं बकऱ्या 1-2 पिल्लं देतात तसं या पण देतात का? ह्या सरासरी नाही देत दोन पिलं, एक सरासरी देतात. अच्छा. क्वचित 2 पिल्लावाली राहते तर ते देते कधी कधी. आणि किती दिवसाच्या कालावधीने हे पिल्ल्यावर येतात? 6 महिन्याच्या कालावधी. 6 महिन्याच्या. आणि किती महिन्यानंतर ते विकण्यासाठी आपल्याला तयार होतं? ते तरी 5 ते 4-5च्या दरम्यान, 4-5 महिन्याच्या दरम्यान विकायला भेटतात. अच्छा, 4-5 महिन्याच्या दरम्यान आपल्याला विकायला भेटते. आणि याच्यामध्ये जसं आता आपलं फिरस्ती राहते त्याच्यामध्ये कोणते रोगराई वगैरे येतात का? रोगराई खूप येते ना. अच्छा, मग कोणकोणते येतात त्याच्यामध्ये रोग? रोग तोंडखुरी, फुफस्या, हगवण, ताप येणे. आणि मग याच्यावर तुम्ही काही लसी वगैरे देता का? मग लसीकरण देतो ना, PPR, तोंडखुरीची लस भेटते हां, आणि त्याच्यावर घरगुती असा उपाय करतो. म्हणजे घरगुतीचे काही उपाययोजना आहे ते करता. आता जसं आता तुम्ही फिरस्ती असतात मग आताचं बरं आहे की मोसम चांगला आहे, तर जेव्हा पावसाळा असते मग तेव्हा तुम्ही याचं नियोजन कसं करता राहण्याचं वगैरे? पावसाळ्यात नियोजन म्हणजे आम्ही पाल देतो. अच्छा, म्हणजे झोपडी वगैरे करता पालाची? पालाची झोपडी पण ओपनच असते. अच्छा, तसं काही म्हणजे त्यांच्यासाठी शेड गीड नाही आहे, शेड नाही आहे. ओपन प्लेसमध्येच राहते. पण जागा ठणठणी असते, तिथं गार्डन होत नाही, काही नाही. आम्ही जंगलात राहतो. अच्छा, म्हणजे जंगलामध्येच पावसाळ्यामध्ये सुद्धा जंगलामध्येच राहतात. मग याच्यापासून तुम्ही लोकर वगैरे काढता का? लोकर दूध झालं? दूध नाही काढत, दूध पिल्ल्यालाच पाजतो आम्ही. अच्छा. विकणाऱ्या पिल्ल्याला, हां. ज्याची आई मरण पावली, बिमार असलं त्याला पाजतो. आणि लोकर अशी आता सध्याच्या कंडिशनमध्ये खपत नाही लोकर. अच्छा, म्हणजे इकडे डिमांड नाही लोकर? नाही लोकर. पहिलं घोंगडे वापरत होते लोक, हां. तर लोकर खपत होती. आता घोंगडे कोणीच वापरत नाही. त्यासाठी मग आता लोकर अशीच पडून राहते, कोणीच घेत अच्छा, नाही. घेत नाही. तरी साधारण निघते किती एका याचं भेडेचं जर आपण पाहिलं तर किती लोकर निघते याचं? याची लोकर तरी साधारण 1 किलो. 1 किलो हां. एका मेंढीपासून? हा, 1 किलो. अच्छा, आणि त्याची किंमत साधारण आपण जर विकायला घेतलं तर काय भेटू शकते? बाजारामध्ये काही नाही, 20-30 रुपये किलोने जाते. 20-30 रुपये किलोनं जाते. म्हणजे ते आपल्याला काढून विकणं परवडत नाही तसं हां. पाहायला म्हणलं तर. आणि इकडे डिमांड पण नाही त्याची. डिमांड नाही आहे. आता घोंगडे कोणीच नाही घेत. घोंगडं घेत नाही कोणी. आणि साधारण याच्यावर आता तुम्ही केलं चालू, आधी सुरुवातीला तुम्ही चालू कसा केला व्यवसाय? कारण की हा चालू करण्याचं काही उद्देश म्हणजे आम्हाला माहित नाही. दाजी वडिलाचा म्हणजे पारंपरिक व्यवसाय आहे. अच्छा, पारंपरिक व्यवसाय आहे हां, तुमचा. हां. तिथून आधी मग तुम्ही सुरुवातीला तुमची होता तुमच्याकडं आधी किती होत्या मेंढ्या तुमच्याकडे? आधी म्हणजे ना, आता जसं आजोबानं केलं तसं बाबानं केलं. बाबानं केल्यानंतर मी केलं. म्हणजे हे काठी चेंज झाली. हां, आमचं म्हणजे पारंपरिक व्यवसाय राहिला. पारंपरिक व्यवसाय तोच राहिला. हां. तर आता सध्या तुमच्याकडे किती नग आहे पूर्ण माझ्याकडे माझ्या स्वतः मालकीचे 200 नग आहे. 200 नग आहे. हां. आणि हे सर्वांचे मिळून तुमचे तरी साधारण किती असेल? तरी हो, 2,000च्या जवळपास. 2,000च्या जवळपास. किती लोक आहेत तुम्ही आता सर्व इथं? इथं 7 जण आहे आम्ही. 7 जण लोक आहे, 2,000च्या जवळपास आहे. आणि साधारण याची तुम्ही विक्री करता तर किती महिन्यात तुम्ही विक्री करता आणि किंमत काय भेटते त्याची? तर आता मी साधारण 6 ते 7 महिने इथून समोर आता झाले आहे आमचं. विक्रीचा कालावधी गेला आहे आमचा. हां, म्हणजे आता एप्रिलच्या आधी म्हणजे आपलं होळीला, आता ईदीसाठी झाले आहेत विक्री झाली आहे. विक्री झाली आहे. आणि मार्केट कुठं आहे याचं? मार्केट इथं नाही आहेत, व्यापारी स्वतः येतात अच्छा. आणि घेऊन जातात. अच्छा, मंडी, हैदराबाद मंडीला घेऊन जातात. अच्छा. जसं बकरी पालणारा डिमांड आहे, जसं बकरी जसं खायसाठी घेतात हां. तशी याला डिमांड आहे का तेवढीच? आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही डिमांड. इथं महाराष्ट्रामध्ये नाही डिमांड. महाराष्ट्रात लोक खात नाही. आंध्रा, केरळ, कर्नाटका तिकडं हाच मांस खाल्ल्या जाते. अच्छा, मेंढी खाल्ली जाते तिकडे, आपल्याकडे नाही. आणि याची साधारण किंमत काय भेटते एका याची?
एकाची साधारण किंमत 8.5च्या सरासरी. 8.5च्या सरासरी भेटते. हम्म. आणि तुमचं मग याचं महिन्याची विक्री चालते का? महिन्याचं निघते का तुमचं विकायला? महिन्याचं नाही निघत. हां. म्हणजे सपोज 4 महिन्यातून एक बॅच विकतो आम्ही, तसे करून 3 बॅचेस विकतो. अच्छा, वार्षिक. किती नगाच्या तरी? तरी हो 20-20 नगाच्या विकतो. 20-20 सरासरी. सरासरी 20-20 नगाच्या. हम्म. आणि किंमत काय भेटते म्हणलं याची? 8.5,000. 8.5हजार किंमत भेटते नगाप्रमाणे. नगाप्रमाणेच विकतात, नगाप्रमाणे. किलोप्रमाणे विकत नाही नाही. याची. अच्छा, तर आता आपण पाहिलं की हा व्यवसाय कसा केला जातो, याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे आणि किती रुपयाला विकतात आणि त्याचं खाद्याचं नियोजन वगैरे कसं आहे. तर आता जर कोणाला जर हा व्यवसाय आपल्याकडे साधारण केला जात नाही, जास्त लोक करत नाही कारण याच्यामध्ये भटकंती जास्त असते, तर तुम्हाला काय वाटते की हा व्यवसाय लोकांनी केला पाहिजे का? जे उत्सुक असेल की याच्यामध्ये खरंच प्रॉफिट आहे, नफा आहे. लोक करू शकत नाही कारण की याच्यामध्ये जीवाचे हाल खूप आहे. हाल खूप आहे. हां. हां, म्हणजे आणि भटकंती जास्त करावं लागतं. हा आमचा पारंपरिक व्यवसाय आम्ही आता हा जोपासला आहे. हम्म, हा एक व्यवसाय आम्हाला दुसरा काम येत नाही. हम्म, अशिक्षित अडाणी लोक, हम्म. तर हा व्यवसाय आमचा म्हणजे पारंपरिक चालू आहे. अच्छा. हम्म. जर आता बंदिस्त पण लोक करतात तर त्याच्यामध्ये मेंढीपालन बंदिस्त होऊ शकते का तुमच्या मते? हा बंदिस्त होऊ शकते, पण त्याच्यासाठी स्वतःची जमीन लागेल ना, मालकीची. अच्छा. आमच्याकडे स्वतःची मालकीची जमीन नाही. नाही. हम्म. त्याच्याने आम्ही बंदिस्त करू शकत नाही. आणि एवढ्या जनावराला बंदिस्त करून चारा कुठून चारा घालायचा? कुठून आहे. हां. पण जर कमी जर आपण मेंढ्या घेतल्या आणि बंदिस्त जर केलं तर त्याच्यामध्ये चांगलं होऊ शकते आपलं हा production. जागा 40 नगाचं हम्म. 4-5 एकरामध्ये नियोजन मस्त होते. अच्छा, बंदिस्त. तर म्हणजे एखादी एकर जर जमीन असली तर त्याच्यामध्ये पण होऊ शकते हा आपलं. 20-25 जनावरांचं नियोजन. 20-25 जनावरांचं होऊ शकते. आणि याच्यासाठी म्हणजे त्यांना बंदिस्त शेड लागते की आपण ओपनमध्येच ठेवू शकतो तिथे? नाही, आता बंदिस्त केल्यावर शेडमध्ये ठेवू शकतो आपण. तर आता आपण पाहिलं की अशा पद्धतीने याचं नियोजन वगैरे सर्व राहते. तर तुम्हाला सुद्धा हा व्यवसाय जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि इतर शेतकऱ्यांसोबत सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.